आज मी हे गुलाब नर्सरीमधून आणलं होतं आणि त्या नर्सरीवाल्यांनी ते फेकून दिलं होतं. याला फक्त कांड्या होत्या शिल्लक आणि हे आता तुम्ही पाहताय किती कळ्या आलेले आहेत. तर खूप सुंदर कलरचं फूल आहे हे आणि ह्याला 6 कळ्या आलेल्या आहेत एकूणच आणि फांद्या सुद्धा नवीन आलेल्या आहेत. किती सुंदर आलेला आहे आणि मध्येच थोडासा पाऊस पडत आहे, त्यामुळे खूप सुंदर असे कलर सुद्धा आलेत आणि गुलाबांना कळ्या सुद्धा खूप सुंदर आलेल्या आहेत. आज गार्डन ओव्हरव्ह्यू पाहूयात थोडक्यातच आपण. तर डाळिंबाला हे 2च डाळिंब राहिलेले आहेत मागील सीझनमधले आणि आता पुन्हा ह्याला नवीन कळ्या आलेल्या आहेत. तर त्या झाडाला पण ते वजन झेपलं पाहिजे म्हणून ते झाड आपोआपच कमी करतं. त्याला जेवढं झेपल तेवढंच ते ओझं ठेवतं. तर नवीन कळ्या आलेल्या आहेत, त्यामधून एखादा दुसरा अजून डाळिंब येऊ शकतं याला. आणि ह्या शेंगा मात्र चांगल्या आलेल्या आहेत. आणि ही रानजाईची फुलं पहा किती सुंदर आलेली आहेत. मी नर्सरीमधून आणलं होतं याचं रोप, नंतर बरेच दिवसांनी ते खराब झालं. अख्खं रोप खराब झालं म्हणून मी ते कट करून ठेवलं. याच्यावरती मधमाशी आहे, कट केलं आणि खालूनच एक फांदी फुटलेली आहे. सुंदर सुगंध असतो याला सुद्धा. गुलाब पहा किती सुंदर कलर आलेला आहे. याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. पाऊस पडतो आणि त्याच्यामध्येच पाणी भरून राहिलेलं आहे. तर मागील एका व्हिडिओमध्ये मी हे कटिंग लावलं होतं. आता सायलीचं म्हणून हे कटिंग लावलेलं आहे. तुम्हीच सांगा कशाचं कटिंग आहे ते, मला माहीत नाही आहे. पण मी जेव्हा सर्च केलं तेव्हा ही सायलीचं कटिंग आहे असं मला लक्षात आलं. तर याला पण फांदी फुटलेली आहे. जाई, जुई आणि सायली हे पहा. आणि हा एक गुलाब खूप सुंदर कलर आलेला आहे. असं वाटतं पाहतच राहावं, त्याच्यापासून उठूनच जाऊ नये, इतकं छान वाटतं याला पाहिल्यानंतर. आणि बरंचसं कुंडीत असं गवत सुद्धा आलेलं असतं. पावसाळ्याच्या दिवसामध्ये कुंड्यांची सारखी साफसफाई पण करावी लागते. आता ह्या जुईची फुलं जरा कमी झालेली आहेत. हे पहा, खूप छान सुगंध आहे या फुलांचा आणि कटिंग पासून लावलेला आहे. मोगऱ्याची सुद्धा आता फुलं नाही आहेत आणि जाईची फुलं उमलायला चालू आहेत. यांना पण सुगंध असतो आणि हे सुद्धा कटिंग पासून उगवलं जातं. एकदा एक कांडी लावली ना, याची फुलं सतत येत राहतात आणि खूप सुंदर वाटतात याची फुलं सुद्धा. आणि कलर सुद्धा पहा किती सुंदर आहे हा. तर मला हा कलर सुद्धा आवडतो आणि याची फुलं पाहायला भयंकर आवडतं, कारण पिवळा जर्द कलर आहे, अगदी सोन्यासारखा दिसतो. आणि ॲपलच्या रोपाला खालून आता हे फुटवे फुटलेले आहेत.
कुंडीमध्ये भरपूर मोठं झालेलं आहे आता हे. याची तर पानं खूप सुंदर झालेली आहेत, तुम्ही पाहू शकता. टँकमध्ये सध्या काहीच नाही शिल्लक राहिलेलं. म्हणजे जो कारल्याचा वेल होता त्याने आम्हाला भरपूर कारली दिली आणि तो आता जळालेला आहे. इकडे आंबाडीची भाजी आहे, खूप मोठी झालेली आहे आंबाडी सुद्धा. खाली थोडासा पुदिना आहे आणि कोबीच्याच गड्ड्यापासून हे कोबी उगवलेला आहे आणि तो पण खूप छान झालेला आहे. चुक्याला पण फुलं यायला चालू झालेली आहेत. आणि हे जे होतं राजगिऱ्याचं ते पण आता जळून गेलेलं आहे, त्याला फक्त बिया शिल्लक आहेत. आणि इकडे चुका आहे आणि हे हळद आहे. हे गेल्या वर्षीचेच हळदीचे कंद राहिले असतील ते उगवून आलेले आहेत. आणि याच्यामध्ये मी मिरचीचं रोप, एक वांग्याचं रोप आणि एक टोमॅटोचं रोप लावलेलं. हे पहा किती सुंदर टोमॅटो आलेला आहे, पहा तुम्ही. आणि याच्यात फक्त किचनमधील कचरा जिरवला होता मी अगोदर, आणि पालक होता माझ्याकडे दुसरीकडे, तो याच्यामध्ये लावलेला आहे मी. तो सुद्धा खूप छान झालेला आहे. टोमॅटो सुद्धा खूप छान आलेला आहे. हे वांग सुद्धा पहा, दुसऱ्या कुंडीत होतं ते याच्यामध्ये लावलेलं आहे मी आणून. आणि ह्या मिरच्या सुद्धा पहा. व्हिडिओ खूप मोठा होतो पण थोडासा ओव्हरव्ह्यू दाखवूयात म्हटलं, खूप दिवस झाले. आणि नर्सरीमध्ये गेला ना, ही फुलं तुम्ही नक्की पहा आणि याचं एक रोप घेऊन या. सतत फुलं असतात हे आणि छान दिसतात, सुगंध सुद्धा असतो. आज मी दुसऱ्या दिवशी पुन्हा शूटिंग करत आहे आणि आता ऊन पडलेलं आहे. सावली पण येते, ऊन पण येते, वारं सुटले, मध्येच थोडासा पाऊस येतो आणि त्यामुळे असं वातावरण सुद्धा खूप छान झालेलं आहे निसर्गाचं. तर हे फुलं सुद्धा खूप सुंदर असे उमललेले आहेत आणि याचे कलर तुम्हाला आता स्पष्ट दिसून येतील. कळ्या भरपूर आलेल्या आहेत. हे सुद्धा फुलं पहा आणि सुगंध भरपूर सुटलेला आहे या फुलांचा आणि याच्यावरती मधमाशा सुद्धा बसलेल्या आहेत. आता हे आज फूल उमलायला चालू झालेलं आहे. मला टेरेसवरती आलं आणि हे फूल उमलताना पाहिलं की मला तुम्हाला ते दाखवण्याची इच्छा होते. त्यासाठी सॉरी, पण मला इतकी इच्छा होते ना तुम्हाला दाखवण्याची, मला राहत नाही. आणि हे रोप मी नर्सरीतून आणलं होतं आणि 3-4 वर्ष तरी झाले असतील त्याला, पण ते खूप छान झालेलं आहे आणि याचाच मला खूप जास्त आनंद आहे. तर मला नेहमी असं फुललं की असं होतंच की नाही तुम्हाला ते दाखवलंच पाहिजे. आणि हे उन्हाळ्यामध्ये बरंच झाड खराब झालं होतं, अगदी लाकडच झाली होती त्याची. पण आता पुन्हा त्याला नवीन पाऊस पडल्यानंतर त्याला नवीन फांद्या फुटलेल्या आहेत आणि नवीन कळ्या येत आहेत. तर उन्हाळ्याच्या दिवसात बरेचसे गुलाब मरतात माझे, पण हे जगलेलं आहे. नर्सरीमधून तुम्ही याचं एक रोप आणा, कारण हे जमिनीत लावलं तरी सुद्धा चांगलं मोठं होऊ शकतं. ते माझे जमिनीतील जे गुलाब आहेत त्यांचे सुद्धा तुम्ही व्हिडिओ पहा, किती मोठे गुलाब झालेले आहेत, मी टाकलेले आहेत मागील आठवड्यात. तर हे गुलाबच माझं इतकं फेवरेट झालेलं आहे. गुलाब पाहिलं की आपल्या मनामध्ये खूप असं आनंददायक निर्माण होतं. आपली विचारसरणी सुद्धा चेंज होती, त्याला पाहत राहावंसं वाटतं. त्याचे कलर डोळ्यांना खूप छान वाटतात आणि कलर पाहत पाहत आपण आनंदी होतो. निसर्गाचा एक तो आनंद आहे की निसर्गामध्ये असं तुम्हाला कुठलंच काही नसतं की त्याने तुम्हाला दुःख होईल. निसर्ग हे आपल्याला आनंदी ठेवण्यासाठीच आहे, पण आपण आपला आनंद दुसऱ्याच ठिकाणी शोधत असतो. त्यामुळे निसर्गात रमायला शिका, खूप छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते तुम्हाला. आणि जे फुलं उमलून गेलेले आहेत आणि ते राहिलेले असतं असं बाजूला, ते काढून हे अशा बिया धरतात याला
आणि बिया धरल्यानंतर फुलांची संख्या कमी होते आणि या बिया काही उगवत सुद्धा नसतात. हे पहा. तर फुलं जास्तीची येण्यासाठी असं हे होऊन द्यायचं नाही. याचे पण माझे मागे 4-5 वर्षापूर्वीचे व्हिडिओ आहेत, ते सुद्धा तुम्ही पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि रोज वेगवेगळे असे चमत्कार घडत असतात निसर्गामध्ये, ते पाहण्याचा एक वेगळाच आनंद असतो. तर माझ्याकडे माक्याची रोपं सगळ्याच कुंडींमध्ये असतात. मी किती काढत असते, सगळ्याच कुंडींमध्ये असं काढून टाकलेलं असतं. इथं पडलेलं होतं. आता हे काही गवत नाहीये, हे माका आहे. आणि हे पहा किती बारीक उगवलेलं आहे. याला काही लावलेलं आहे का? नाहीये. त्याला माती आहे का? नाहीये. तरी पण ते उगवतं. हे चमत्कार आहेत माझ्यासाठी आणि ही मला पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जातात नेहमी. आणि हे एक गुलाब पहा, खूप सुंदर कलर आलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा मी फक्त कचरा जिरवत असते. सर्व कुंड्यांमध्ये तुम्हाला असा हा कचरा दिसून येईल. एका मडक्यामध्येच मी असं ठेवलं होतं करून. हे पहा, मडक्यामध्ये असं भरून ठेवलेलं असतं आणि नंतर ते 4-6 महिन्यांनी मी काढते आणि असं कुंड्यांमध्ये टाकून देते आणि त्याचाच हा रिझल्ट असतो. आणि लाजाळूला सुद्धा छान अशी फुलं आलेली आहेत आणि हे गुलाब पुन्हा फुटायला चालू झालेलं आहे. हे पहा, लाजाळूला पण बिया सुद्धा आलेल्या आहेत खूप साऱ्या. आता हे जे गवत आहे ते काढलं नाही तर हे गुलाबाला मारक होईल. आणि हे एक आज गुलाब उमललेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.